आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार नाहीत असे बोललेलो नाही, पण सध्या आमची परिस्थिती नाही. परिस्थिती बदलल्यावर लाडक्या बहिणींना 21 रुपये नक्की देऊ असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथे एका सभेत बोलताना केला. राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब द्यावा लागतो. सगळे सोंग करता येतात, पैशाचे सोंग करता येत नाही. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे अनेक जण बोलतात. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका असेही अजित पवार म्हणाले. राज्यात महायुती सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत घोषणा होईल असे वाटत होते, मात्र अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली नाही. त्यानंतर विरोधकांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावरून सरकारवर टीका केली होती. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे अनेक जण बोलतात. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा 7,20,00,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये पेन्शन, होणारे पगार, राज्य शासनाने काढलेल्या कर्जाचा व्याज जाईल. राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींसाठी उरलेला आहे. विरोधक ही योजना बंद करतील असे म्हणत होते. अनेक महिला भेटल्या, त्यांनाही मी विनवले. 1500 रुपये देता 2100 रुपये द्या. मी नाही म्हटलेले नाही. ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळी तुम्हाला 2100 रुपये देणार आहोत. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसा मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावा लागतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले. सगळे सोंग करता येतात, पैशाची सोंग करता येणार नाही. मी दिलेली योजना चालूच ठेवणार. सरकारला चालू ठेवायचे आहे. त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत. काही बँकांना आम्ही तयार केले आहे. जर तुम्हाला 50,000 कर्ज काढून एकत्र येऊन व्यवसाय करायचा आहे. लाडक्या बहिणींमध्ये ज्या महिला या योजनेत बसतात त्यांनी एकत्र येऊन 21 महिला आल्या तर 20 गुणिले 50,000 साधारण 10 लाख रुपये तुम्ही घेऊन तुम्ही तुमचे काम करू शकता. 20 महिलांचे घेण्याचे 30,000चे पैसे येतील. तुमच्या व्यवसायाचा हप्ता तुम्हाला या पैशातून देता येईल. हा उपाय राज्य सरकारने आणला आहे असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तिजोरीत खडखडाट आहे असे समजू नका. मी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय असेही अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2100 काय 3,000 रुपये देऊ, पण थोडा वेळ थांबावे लागेल असे आमदार परिणय फुके म्हणाले. मी तुम्हाला दाव्याने सांगतो 2100 नाही तर 3,000 रुपये देऊ, पण काही दिवस थांबावे लागतील. आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. त्याची परतफेड आम्ही करणार आहोत. 1500 रुपये सुरूच ठेवणार आहोत आणि पुढे जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतसे 2100 रुपये देऊ आणि आणखीन सुधारली तर 3,000 रुपये देऊ असेही आमदार परिणय फुके यांनी यावेळी सांगितले. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.